करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण जर पाहायला गेलो ना, मन आनंदी नसेल परंतु शरीर स्वच्छ आहे. समर्थ म्हणाले, शरीराबरोबर मन सुद्धा स्वच्छ आणि फ्रेश असणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला कठीण प्रसंग येईलच असं नाहीये. चांगला सुद्धा येतो, वाईट सुद्धा येतो. परंतु कठीणातलं कठीण लाकूड भुंगा बघा प्रत्यक्षपणे पोखरू शकतो. आपण एखाद्या जंगलामध्ये, डोंगरामध्ये जेव्हा आपण जातो, अनेक प्रकारची लाकडं आपल्याला पाहायला मिळत असतात. पण त्या लाकडांमध्ये जो बघा एखादा भुंगा असतो, तो बरोबर लाकूड पोखरून होल बनवत असतो. आपण विचार करतो, अरे हा एवढा लाकूड मजबूत असताना सुद्धा देवाने दिलेली शक्ती, उत्तम प्रकारे दिलेले सामर्थ्य. पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यामध्ये त्या भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद त्या फुलांमध्ये असते. एवढं भलं मोठं लाकूड असताना तो लाकूड प्रत्यक्षपणे तो भुंगा तो पोखरून ठेवत असतो. पण ज्या फुलांच्या पाकळ्या असतात ना, त्या फुलांच्या पाकळ्या बघा तो तोडू शकत नाहीये. का? म्हणजे नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे, हे समजावून समर्थांनी आपल्याला दाखवलेलं आहे. बरोबर की नाही? आपण व्यायाम करतो, बरोबर आहे, परंतु आपण किती शक्तिशाली आहोत हे लोकांना दाखवायचं नाहीये. बरोबर की नाही? मी जिमला जातो, माझी एवढी बॉडी नाही, पण तुझ्यामध्ये असणारी जी नम्रता आहे ना, ती लोकांना दिसली पाहिजे. मग तसाच हा भाग दिलेला आहे ना, नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ का म्हटलेलं आहे, हाच भाग समर्थांनी का प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून मन सुद्धा आनंदी असणं फार गरजेचं आहे. पण विचार जर केला, आपल्या आयुष्यात दररोज दिवस बदलत असतात. निवडलेला रस्ता जर इमानदारीचा आणि सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले आपल्यासोबत कोणी असो किंवा नसो, आपला प्रवास करत असताना जेव्हा आपण लहान असायचो तेव्हा आपल्याला असं वाटायचं की खरंच मामाच्या गावाला जाऊया, आजी आजोबांकडे आपण तिथे राहायला जाऊया. बरोबर ना? असं वाटायचं की नाही? आत्तासुद्धा वाटतं. पण इथून निघाल्यानंतर आपण ज्या आनंदामध्ये जातो, तिथे पोहोचल्यावर तो आनंद निघून जातो. मग आनंद कशामध्ये? आपण जिथे प्रवास करत आहोत, बस असेल, रेल्वे असेल, तो क्षण आहे ना, तो आनंदाचा. मग तिथे गेल्यानंतर आपल्याला ही चावल लागते की आपण परत इथे कधी येणार. बरोबर की नाही? मग खरा आनंद कुठे आहे? जिथे आपल्याला जी जागा आवडती आहे ना, तिथे आपल्यासोबत जरी कोणी नसलं तरी सुद्धा आपण तिथे थकत नाही, तिथे आपला कधी मूड ऑफ होत नाही आहे. कारण का? कारण ती जागा आपली आवडती आहे. आपण तिथे मनातल्या मनात काय बोलत असतो, विचार संपूर्णपणे निघून गेलेले असतात.
आपल्या शरीरावर एक प्रकारचं किती जरी टेन्शन असलं तरी आनंद असतो. कारण का? कारण रस्ता हा सुंदर आहे, मार्ग हा तुझ्या आवडीचा आहे म्हणून ना. जर मार्ग तुझ्या आवडीचा नसेल आणि तुझ्यासोबत तुझी उत्तम प्रकारे माणसं बघा आवडीची असतील तरी सुद्धा मन लागणार नाही. लक्षात ठेव. म्हणून समर्थ म्हणाले मन सुद्धा उत्तमाचं असणं आवश्यक आहे, त्याबरोबर शरीर सुद्धा. काय उत्तम प्रकारे बघा कसा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या या आयुष्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार येतात, परंतु ते विचार कसं आपल्या अंतरी पेरायचं आहे, जिथून आपल्याला ताजंतवानं वाटेल. का भाग दिलेला आहे? लोक येतात, सांगून जातात, आपण ऐकतो, पण ऐकल्यानंतर बघा ते विचार काही आपल्याला पटतात, काही पटत नाही. मग न पटणारे विचार सोडून दे ना. जे पटले ते विचार अंतरी ठेव, परंतु न पटणाऱ्या विचारांचं आपण काय करत असतो? सर्वात जास्त विचार करत असतो. आणि त्या विचारांमध्ये जर आपला देह राहिला तर शेवटी शरीराबरोबर मन सुद्धा बघा मूड ऑफ होतं. म्हणून दिवा कधी बोलत नाही. आपल्या घरामध्ये दिवा असतो बघा, तो दिवा उत्तम प्रकारे बघा त्यामध्ये तेल टाकल्यावर वात असते की नाही, वात लावल्यानंतर उत्तम प्रकारे प्रकाश पडत असतो. तो कधीही विचार करत नाही, तो सर्वांना उजेड देण्याचं फक्त कार्य करत असतो. म्हणून तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम प्रकारे कर्म करत राहा आणि त्याचबरोबर मनामध्ये असणारे जे वाईट विचार आहेत ना ते सोडून दे. तिथे विचार करत बसू नको, लोक काय बोलतील. मन आनंदी ठेवायचं असेल ना तर लोकांचे विचार तुला न ऐकता पुढे जावं लागेल. स्वतःच्या विचारांवर उभा राहा. पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही, परंतु जो पुढे जात नाही ना तो दुसऱ्यांना सुद्धा मागे खेचतो. जो परीक्षेमध्ये पहिला येतो, अभ्यास करून बघा, तो कधी विचार सुद्धा करत नाहीये. तो फक्त एवढाच अभ्यास करतो की माझ्या पुढे न जाता मी उत्तम प्रकारे कार्य करणार. परंतु आपण काय विचार करतो? माझ्या प्रतिस्पर्धी कोण आहे, मला याच्या पुढे जायचंय. म्हणून मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाहीये. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही ना. कसा भाग दिलेला आहे? आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं कसं असलं पाहिजे हे सुद्धा समर्थांनी आपल्याला उत्तम प्रकारे बोधात्मक भाग प्रत्यक्षपणे प्राप्त करून दिलेला आहे. आता ज्याप्रमाणे आपण या विश्वामध्ये अनेक लोक पाहत असतो, परंतु प्रत्येकाची कर्म प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. प्रत्येकाचं नशीब सुद्धा वेगवेगळं आहे. सेम आहे का? नाही. कारण भाग्य आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात आहे ते फक्त कर्म, पण निर्णय आपल्या हातात आहे. काय करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे. भाग्य आपलं निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती संपूर्णपणे बदलू शकते. आपण अजूनपर्यंत विचार करतो माझ्या नशिबात ना काहीच
अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही. अरे पण तू निर्णय घेशील तेव्हाच तुला सर्व काही प्राप्त होईल ना. परंतु निर्णयच घेत नाहीये. कारण जी परिस्थिती तुला समोर दिसत आहे ती तुला बदलायची. म्हणून कर्म उत्तमाचे जर आपले असतील, त्या कर्माचं फळ तुला निश्चितच प्राप्त होईल. ज्याप्रमाणे आपण विचार करतो, अरे आजचा दिवस हा माझा खूप उत्तम असा गेला का, कारण चांगली कर्म तुझ्या हातून घडली. पण त्याचप्रमाणे एखादं जर वाईट कृत्य, वाईट कार्य जर तुझ्या हातून घडलं, की जी झालेली चांगली कर्म आहेत ना, झालेली कार्य ती सुद्धा वाईट झाल्यासारखी वाटतात. कारण का, एखादी छोटीशी चूक आपल्याला खूप महागात पडते. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला पूर्णतः बदलायचं आहे. बदल करत असताना दुसऱ्यांकडे बोटं दाखवून उपयोगाची नाही आहेत. स्वतःमध्ये बदल होणं आवश्यक आहे. विचार हे उत्तमाचे जर असतील तर नक्कीच बदल होईल, परंतु अतिविचार करू नकोस. कारण का असतं, आपला देह नम्रपणा हा गुण विसरून चाललेला आहे. परंतु नम्रपणा हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे, जास्त किमतीचा आहे, जास्त मौल्यवान आहे. तो ज्यांच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य जरी स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. एवढं भलं मोठं सामर्थ्य. नुसती ताकद असून उपयोगाची नाही आहे. युक्ती असणं फार महत्त्वाचं आहे. नम्रता असणं फार महत्त्वाचं आहे. निसर्गाला जसा रंग हवा असतो तसं फुलांना सुद्धा गंध हवा असतो. माणूस हा एकटा कसा राहणार हो? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, त्या मनुष्य देहाला मैत्रीचा छंद हा असावाच लागतो. कोणी मित्रत्व, कोणी शत्रुत्व. विचार करा. म्हणून ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही. आणि खरंच जर कधी सापडला तर अश्रूच येऊ देत नाही. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक पाहायला मिळतात, पण आपल्यासाठी कार्य करणारी माणसं कमी पाहायला मिळतात. की खरंच हा माझ्या कार्यासाठी उपयुक्त आहे का, हा माझ्या कार्याला धावून येईल का. पण जर कधी आला तर बघा, प्रत्यक्षात आपलं असणारं जे टेन्शन आहे ना, ते संपूर्णपणे दूर निघून जाईल. म्हणून समर्थ म्हणाले, आपलं शरीर जसं स्वच्छ राहतं ना, तसंच आपलं मन सुद्धा ताजंतवानं असणं फार गरजेचं आहे. एखादी चूक जर तुझ्या हातून घडली, जसं गढूळ पाणी असतं बघा, त्या गढूळ पाण्यामध्ये कितीही जरी तुरटी फिरवली तरी ते पाणी स्वच्छ होण्यासाठी बघा प्रयत्न करत राहतं, परंतु ते स्वच्छ होत नाही. पावसाचं पाणी ज्यावेळी तलावामध्ये पडतं त्यावेळी ते पाणी बघा किती अस्वच्छ होतं. कारण का, खाली सगळी माती होते, बरोबर की नाही, आणि त्या मातीचं पाणी संपूर्णपणे ते गढूळ होतं. परंतु शांत वातावरण, शांत जेव्हा पाणी असतं तेव्हा बघा वरती जो कचरा असतो तो बाजूला सारला की पाणी स्वच्छ पाहायला मिळत असतं, जसं विहिरीतलं पाणी. म्हणून समर्थांनी भाग दिलेला आहे, स्वच्छ शरीर त्याचप्रमाणे स्वच्छ मन सुद्धा असणं फार गरजेचं आहे. म्हणून चांगले विचार आपल्या अंतरी असणं फार महत्त्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.